नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आध्यात्मिक चॅनल भक्तिधाम। या चॅनलवर आपण ऐकतो अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जीवनाला दिशा देणारे अमूल्य विचार। आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय, देवापुढे हे करू नका। स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज सांगतात, देवापुढे उभं राहणं म्हणजे फक्त पूजा नाही, तर मनाची शुद्धता असणं आवश्यक आहे। आपण रोज देवाची पूजा करतो, मंदिरात जातो, नमस्कार करतो, पण नकळत काही चुका करतो ज्यामुळे आपल्या भक्तीत कमीपणा येतो। म्हणूनच आज आपण जाणून घेऊया, देवापुढे कोणत्या गोष्टी करू नयेत। देवापुढे खोटं बोलू नका। देवापासून काहीही लपलेलं नसतं। आपण कधी कधी देवापुढेही खोटं बोलतो, खोट्या वचनांची प्रार्थना करतो, पण लक्षात ठेवा, देव सर्व काही जाणतो। मनात वाईट विचार ठेवू नका। मन शुद्ध असेल तरच पूजा फलदायी होते। देवापुढे उभं राहताना मत्सर, राग, द्वेष हे मनात ठेवू नका। फक्त स्वार्थासाठी पूजा करू नका। स्वार्थाने केलेली भक्ती कधीच पूर्ण होत नाही। देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, तर कृतज्ञतेने नमस्कार करा। पूजा घाईघाईत करू नका। भक्तीत वेळ नाही, भावना महत्वाची असते। फक्त नावापुरती पूजा करून घाईत उठू नका। देवापुढे अहंकार ठेवू नका। अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे। देवापुढे नम्रता ठेवा, कारण अहंकारामुळे आपण देवापासून दूर जातो। या चुका टाळल्याने आपल्या जीवनात मोठा बदल होतो। भक्तीत खरी भावना निर्माण होते। देवाला शब्द नाही, भावना पोहोचतात। जेव्हा आपण देवापुढे प्रामाणिकपणे उभे राहतो, तेव्हा आपली भक्ती खऱ्या अर्थाने सुरू होते। फक्त विधी नाही, तर मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते। मन शांत आणि स्थिर होते। शांत मनातच देवाचा अनुभव येतो। जेव्हा आपण वाईट विचार सोडतो, अहंकार दूर करतो, तेव्हा मन हलके होते आणि एक वेगळी शांती मिळते। देवाशी नाते मजबूत होते। देवाशी नाते हे विश्वासावर टिकते। जेव्हा आपण खोटं बोलत नाही, स्वार्थाने भक्ती करत नाही, तेव्हा देवाशी आपलं नातं अधिक घट्ट होतं। जीवनात सकारात्मक बदल दिसतात। चांगली भक्ती जीवनाला योग्य दिशा देते। आपल्या विचारात, वागण्यात आणि निर्णयांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात। अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते। देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच कमजोर नसतो। जेव्हा आपली भक्ती खरी असते, तेव्हा संकटातही आपण खंबीर राहतो। देवापुढे दिखावा करू नका। दिखाव्याने नाही, तर साधेपणाने देव प्रसन्न होतो। काही लोक इतरांना दाखवण्यासाठी पूजा करतात, पण देवाला फक्त तुमची भावना महत्वाची आहे। दुसरू नका। ज्याच्या मनात द्वेष आहे, त्याची पूजा निष्फळ ठरते। देवाला विसरून फक्त संकटातच आठवू नका। फक्त अडचणीत देवाला आठवणं ही खरी भक्ती नाही। आनंदातही त्याचे आभार माना। मन दुसरीकडे ठेवून पूजा करू नका। देह इथे आणि मन दुसरीकडे असेल तर पूजा पूर्ण होत नाही। मन एकाग्र ठेवा। देवावर शंका ठेवू नका। जिथे शंका असते, तिथे श्रद्धा टिकत नाही। श्रद्धाच भक्तीची खरी ताकद आहे। या सर्व गोष्टींचा एक सुंदर संदेश आहे। भक्ती म्हणजे फक्त कृती नाही, ती भावना आहे। देवाला बाहेरच्या गोष्टींपेक्षा मनातील भावना जास्त महत्वाच्या असतात। आपण किती मोठी पूजा केली, किती मंत्र म्हटले, यापेक्षा आपल्या मनात किती श्रद्धा आहे हे महत्वाचं आहे। देव नेहमी आपल्याजवळ असतो। तो आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात असतो। जर आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेम या गोष्टी अंगीकारल्या, तर देव आपल्या जीवनात प्रकट होतो। चांगले वागणे हीच खरी पूजा आहे। माणसाशी चांगले वागणे हीच देवाची सेवा आहे। फक्त देवापुढे नमस्कार करून बाहेर वाईट वागलो तर त्याचा काही उपयोग नाही। भक्तीत श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे। देवाची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते, त्यामुळे संयम ठेवा। देवापुढे डोकं टेकवण्यापेक्षा मन टेकवणं जास्त महत्वाचं आहे। मन नम्र असेल, विचार शुद्ध असतील, तर देवाची कृपा आपोआप मिळते। भक्तीत सातत्य ठेवा। एक दिवसाची भक्ती नाही, तर रोजची सवय जीवन बदलते। दररोज थोडा वेळ देवासाठी नक्की काढा। लहान गोष्टीतही देव पहा। देव फक्त मंदिरात नाही, तो प्रत्येक क्षणात आहे। मनापासून धन्यवाद म्हणायला शिका। ज्याला कृतज्ञता कळली, त्याला देव कळला।
संकटातही विश्वास ठेवा. अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं. भक्ती आणि व्यवहार यांचा समतोल ठेवा. फक्त पूजा नाही तर वागण्यातही भक्ती दिसली पाहिजे. देवाला शोधायचं असेल तर स्वतःला सुधारायला सुरुवात करा. जसा माणूस बदलतो तसंच त्याचं जीवन बदलतं. देवापुढे योग्य भावनेनं उभे राहा. नम्रतेनं जा. मन एकाग्र ठेवा. शुद्ध भावना ठेवा. मनापासून प्रार्थना करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. देवापुढे काही मागू नका. स्वतःला अर्पण करा. जेव्हा आपण स्वतःला देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला सर्व काही देतो. देवापुढे जाण्याचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला सुधारण्याची सुरुवात. भक्ती ही फक्त एक कृती नाही तर संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे. देव फक्त तुमचे शब्द ऐकत नाही तर तुमचे कर्मही पाहतो. त्यामुळे आपल्या कृतीतून चांगुलपणा दाखवा. जीवनात बदल घडवा. राग कमी करा. प्रेम वाढवा. वाईट सवयी सोडा. हेच खरे देवपूजन आहे. शेवटचा प्रभावी विचार. देवापुढे काय करू नका हे जितकं महत्वाचं आहे तितकंच देवासाठी काय करावं हेही महत्वाचं आहे. म्हणून चुका टाळा आणि चांगल्या गोष्टी स्वीकारा. देवापुढे प्रामाणिक राहा. देवाला फसवता येत नाही पण प्रामाणिकपणानं त्याला जिंकता येतं. मनात श्रद्धा ठेवा. शंका नाही. जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. देवाला वेळ द्या. ज्याच्याकडे देवासाठी वेळ आहे त्याच्याकडे जीवनासाठी दिशा आहे. मन जिंकलं की देव मिळतो. मनावर नियंत्रण ठेवा कारण तिथेच देवाचा वास असतो. देवापुढे उभं राहताना काही मागू नका. फक्त धन्यवाद म्हणा कारण तो तुम्हाला योग्य वेळी सर्व काही देतो. आपण पाहत होतात आपला आध्यात्मिक चॅनल भक्तिधाम. अशाच दिव्य, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता ठेवूया आणि देवाच्या मार्गावर चालत राहूया. पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य आणि प्रेरणादायी विषयासोबत. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी भक्तिधाम चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय सियाराम. धन्यवाद.